सारंगला खूप वाईट वाटत असतं. कुणाची नजर लागली असं त्याचा मनात विचार चालू असतो. तर आजी म्हणते की आता मात्र जानकी आणि ऋषिकेश गेलेले आहे आणि इकडे ऐश्वर्याला खूपच आनंद झालेला असतो. ऐश्वर्या म्हणते, आई काळजी करू नका. तर सुमित्रा म्हणते, मला खूप वाईट वाटत आहे. माझं काही चुकलं आहे का? नानांनी जे सांगितलं माझं त्याच्यावर मी विश्वास ठेवला, गैरसमज झाला आहे का? शर्वरी म्हणते, आई आता तू जास्त मनाला खाऊ नकोस. आता जानकी वहिनीने काय केलं होतं माहिती आहे ना तुला? तर इथे सुमित्राला मात्र वाईट वाटत असतं. ऐश्वर्या म्हणते, आता सगळ्यांच्या आवडीचं मी स्वयंपाक बनवते इथे. सुमित्रा म्हणते, मला जेवणाला अजिबात इच्छा नाही, मला भूकच नाही आहे, मला खूप वाईट वाटत आहे, हे सगळं काय होऊन बसलं आहे घरामध्ये. आणि ती काळजी करत असते. आई म्हणते, अगं कशाला सुमित्रा, तू खूपच भोळी आहे, हळवी आहे, म्हणून तुला वाईट वाटत आहे. पण तुझ्या नवऱ्याचा जीव घ्यायला निघली होती ती जानकी आणि तिने बघ काय केलं, म्हणून तर तू हे सगळं तिला घराबाहेर काढलंस ना. मग आता तू त्याचा विचार करू नको, तू तुझ्या नवऱ्याचा आणि तुझा विचार कर. आणि तुझ्या भोळेपणाचा जानकीने कसा फायदा घेतला आहे बघितलं आहेस ना तू. आता कशाला तुला वाईट वाटायला हवं, वाईट वाटून घेऊ नको. आता मात्र ते गेलेले आहे या घरातून. इथे ऐश्वर्या म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका. जानकी वहिनींनी जे केलं, नानांना जिन्यावरून ढकललं म्हणून आज नानांची ही परिस्थिती आहे आणि ते आपल्याला विसरून कसं चालेल. जानकी वहिनींनी एवढं करूनसुद्धा त्यांनी त्यांची चूक कबूल केली नाही. त्या म्हणल्या देखील नाही आणि ऋषिकेश भाऊजींनी जानकी वहिनींवर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्यांची बाजू घेतली. बघितलं ना तुम्ही. आणि तुम्ही का एवढा विचार करत आहात, तुमच्या मनाला खात आहात तुम्ही. आणि जानकी वहिनींनी जे केलं त्याचं त्यांना अजिबात देखील पश्चाताप झालेला नाही आणि त्या इथून ऋषिकेश भाऊजींचा देखील त्यांच्यावर खूप विश्वास आहे. आणि मग इथे शर्वरी सुमित्राला काहीच कळत नाही घरामध्ये काय चाललं आहे. ऐश्वर्या मात्र सगळं तिच्या बाजूने करून घेत बोलत असते. आईंचा मनामध्ये आणखीन जानकीबद्दल गैरसमज निर्माण करत असते. आणि इकडे सारंग म्हणतो, आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली आहे आजी. हे काय झालं? सगळेजण इथे घरामध्ये ऋषिकेश दादासुद्धा घर सोडून गेला. हे काय होऊन बसलं आहे? मला तर काहीच कळत नाही. मला अजिबात बरं वाटत नाही आहे. तर ऐश्वर्या म्हणते, सारंग हे सगळं झालं, आता हे सगळं घडलं आहे घरामध्ये, त्यामुळे तुम्हाला वाईट वाटत आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना, ऋषिकेश भाऊजींनी आणि जानकी वहिनीने काय केलं, त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही कशाला स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेताय. आणि ज्यांनी चूक केली त्यांना काहीच वाटत नाही. ते तर या घरातून निघून गेलेले आहे, त्यांना वाटायला पाहिजे. तर इथे ऐश्वर्या सारंगला समजवलेलं असतं. तर इथे आजी म्हणते, अगं हे सगळं कसं झालं, पण आता हे घर सोडून गेले आहे. आणि ऐश्वर्या म्हणते, आता मात्र ऋषिकेश दादांनी ते घर सोडून गेले आहे, पण ते काहीही करू शकत नाही, कारण की त्यांचे पंख मी आधीच छाटले आहे. त्यांचे बँक अकाउंट सगळे मी बंद केले आहे. ते काहीच करू शकत नाही. त्यांच्याजवळ काहीच मार्ग राहिला नाही. तर आजी म्हणते, असं कसं तू काहीतरी तर बरं झालं, हे तू आधीच करून ठेवलं आणि आता मात्र कुठे राहणार आहे. स्वतःचं घर त्यांनी उभारलंच असतं त्या पैशांमध्ये, पण तू आधीच त्यांचं काम करून टाकलं. ऐश्वर्या म्हणते, मी माझं चॅलेंज आता जिंकले आहे. मी माझ्या चॅलेंजवर खूप प्रेम करत होते. आजी म्हणते, खरंच तू हुशारच आहे. तर ऐश्वर्याने इथे ऋषिकेशचे सगळे बँक अकाउंट बंद केलेले असतात. ऋषिकेशला फोन येतो कंपनीकडून, तेव्हा ते म्हणतात की तुमचे बँक अकाउंट बंद. ऋषिकेश म्हणतो, असं कसं, माझे बँक अकाउंट हे सगळे कसे बंद केले? एक असं इतक्या खालच्या पातळीला ही बाई कशी जाऊ शकते? हिने असं माझं सगळं मला रस्त्यावर आणलं, माझे बँक अकाउंट बंद केले. आणि मग इथे जानकी म्हणते, काय झालं ऋषिकेश, काय झालं आहे, हा सगळा काय प्रकार आहे? ऋषिकेश म्हणतो, अगं मी सगळे पैसे कंपनीच्या खात्यावर जमा करत आलो आणि ऐश्वर्या इतक्या खालच्या पातळीला जाईल म्हणून असं वाटलंसुद्धा नव्हतं. तिने माझे बँक अकाउंटसुद्धा सगळे बंद केलेले आहे. मला आता कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे काढता येणार नाही. ओवी घाबरते. ओवी म्हणते, आता बाबा आपण कुठे जाणार आहोत? तर इथे ऋषिकेश म्हणतो, बाळा काळजी करू नकोस आणि मी तुझा बाबा आहे. मी तुम्हाला नीट सांभाळेल आणि तुझ्या मम्मीलासुद्धा नीट सांभाळेल.
आणि इथे जानकीला काय करावं काहीच कळत नाही. ऋषिकेश म्हणतो, तुमची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे. एक नवरा म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडेन, एक बाबा म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडेन. तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही. ओवी आणि जानकीला गळ्याला गळ्याशी धरतो आणि ओवी बाबांच्या गळ्यात पडते. ओवीला काय करावं काहीच वाटत नाही. तितक्यात गुलाब तिथे येतो. गुलाब म्हणतो, ऋषिकेश दादा आणि वहिनी, तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही माझ्या घरी चला. ऋषिकेश म्हणतो, नाही गुलाब, मी आता कुठेही जाऊ शकत नाही. घरच्यांनी तर बाहेर काढलं, आता मात्र मला कुठेच जायचं नाही. पण इथे गुलाब म्हणतो की मला तुम्ही नोकरी दिली, मला तुम्ही आपल्या घरामध्ये स्थान दिलं, मला आपलंसं केलं आणि मी तुमची एवढीही परतफेड करू शकत नाही का? मला एक संधी द्या, मला तुमची सेवा करण्याची संधी द्या दादा आणि तुम्ही माझ्या घरी चला. जानकीला तर काहीच सुचत नाही. ती जानकी म्हणते, नाही. पण गुलाब काही ऐकत नाही. गुलाब म्हणतो, दादा, तुम्ही माझं लग्न लावून दिलं, मला माझं कुटुंब उभारून दिलं, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात आणि आज तुम्ही माझं ऐकणार नाही. तुमच्यापुढे हात जोडतो आणि तुम्ही माझ्या घरी चला, माझ्या घरी राहा आणि आपलं घर समजून तुम्ही माझ्या इथे या. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुमचं घर होईपर्यंत तुम्ही माझ्या घरी राहू शकता. ऋषिकेशला खूपच आग्रह करतो. गुलाब त्यांची बॅग घेतो आणि त्यांना घरी घेऊन येतो. इकडे सगुणा मात्र पापड चोर म्हणून इकडे भांडणं चालू असतात. तितक्यात गुलाब म्हणतो, अगं काय चालू आहे हे? आणि मग गुलाबला काहीच कळत नाही. ओवी म्हणते, काय? कोण चोर? आणि मग ओवी म्हणते, कुठे गेला? आणि इकडे सगुणा म्हणते, ती गेली पापड चोर. इकडे तात्यासाहेब खूपच खुश असतात, कारण की त्यांच्या मुलीने जानकी आणि ऋषिकेशला बाहेर काढलेलं असतं. तर तात्यासाहेब म्हणतात, आज माझी मुलगी जिंकली आहे, काहीतरी गोडाधोडाचं झालं पाहिजे, चला कामाला लागा. आणि मला खूपच आनंद होत आहे. आणि मग ऐश्वर्याला फोन केलेला असतो. ऐश्वर्या म्हणते, डॅडा ऐका, आणि मी आज जिंकले आहे. तर तात्यासाहेब म्हणतात की तू माझी मुलगी आहे. बाजार समितीमध्ये सुद्धा मी नाव कमावलं. आता मात्र ती जानकी ऐश्वर्या म्हणते, जानकी आत्ता फक्त घराबाहेर गेली आहे, पण इथून या गावातून घराबाहेर नाही गेली. ती केव्हाही काही करू शकते. तिला या गावाबाहेर काढायचं आहे. घरातून तर ती बाहेर गेलीच आहे. मी माझं चॅलेंज जिंकले आहे. मी सगळं तुमच्याकडूनच शिकले आहे. तात्यासाहेब म्हणतात, आता तू काळजी करू नको. ती आता घरातून बाहेर निघाली, लवकरच इथून सुद्धा बाहेर जाणार आहे. तर गुलाब इथे सगुणाला सांगत असतो, दादा ते आलेले आहे. ती म्हणते, हे बॅग घेऊन कुठे चालले आहे? कुठे तुम्ही आमच्या इथे आले? कसं येणं केलं? तिला काहीच माहिती नसतं, हे का आले, कसे आले. आणि मग ती म्हणते, तुम्ही कुठे बाहेर चालले आहेत का बॅग घेऊन? इथे गुलाब तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो, जरा बाहेर ये, मला तुझ्याबरोबर ऐक जरा. दादा ते आलेले आहे, त्यांना पाणी वगैरे द्यायचं, तर असं काय विचारत आहे? तरी ते सगुणाला काहीच कळत नसतं की हे काय चाललेलं आहे. गुलाब म्हणतो, ऐक जरा 2 मिनटं बाहेर ये. आणि मग इथे तो तिला समजावतो की घरातल्यांनी दादा वहिनीला बाहेर काढलं आहे. तात्यासाहेब इथे नानांना ढकलल्याचा आरोप इथे जानकी वहिनीवर केलेला आहे आणि ते काही दिवसांसाठी आपल्या इथेच राहणार आहे. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहे. तू त्यांना जरा समजून घे आणि तू त्यांना थोडंसं खाण्यापिण्याचं विचार ऐक जरा. आणि मग इथे गुलाब तिला विनवणी करत असतो. ती म्हणते, आधीच मला काही थोडं, आणि जर त्यांना इथे ठेवून घेतलं तर आईसाहेब तुम्हाला तिकडे कामावरून काढून टाकतील आणि तुमची नोकरी जाईल बघा. गुलाब म्हणतो, जाऊ दे, माझी नोकरी गेली तर काही नाही. सगुणा मात्र डोक्यावर हात मारून घेते. आता मात्र हे काय कमी होतं का? हे दुसरंही आलं, आता काय करायचं? आणि आधीच तर मला पाहुण्यांची कमी नाही ना, आता हे दुसरे पाहुणे उपस्थित झाले आहे घरामध्ये, आता काय करावं असं ती विचार करत असते. ऋषिकेशला सगळं आठवत असतं. आई काय बोलली, सारंग काय बोलला, ऐश्वर्या, त्याला खूपच वाईट वाटत असतं. अगदी ऋषिकेशला गैवरून आलेलं असतं, त्याचे डोळे भरून आलेले असतात, कारण की आईने सांगितलेलं असतं की मला आई म्हणायचं नाही, तुझी आई मेली आहे, हे सगळं ऋषिकेशला आठवत असतं. तर जानकी म्हणते, काय झालं ऋषिकेश, तुम्ही एवढे गप्प का? काय झालं सांगा, बोला ना. तर इथे जानकी म्हणत असते, आपण आता सुद्धा वेळ गेली नाही, आपण आईंबरोबर बोलू आणि आपल्या घरी परत जाऊया, असं जानकी ऋषिकेशला म्हणते. ऋषिकेश म्हणतो, आता नाही, आपल्याच माणसांनी आपला विश्वासघात केला, आपल्यावर विश्वास ठेवला नाही, आपल्याला घरातून बाहेर काढलं. आता मात्र मी तिथे परत जाणार नाही. मी शून्यातून माझं जग निर्माण करेन आणि तुम्हाला सगळ्यांना सांभाळेल. आता पुढील भागामध्ये ऋषिकेशला घर देखील नाही, पैसेही नाही, आता
आता ऋषिकेश कसं त्याचं शून्यातून घर निर्माण करेल, त्याचं विश्व निर्माण करेल. आता सौमित्र इथे ऋषिकेशला साथ देईल का? सौमित्र तिथे आलेला असतो. आता सौमित्र आणि सौमित्राची बायको ऋषिकेशला साथ देतील का? पुढील भाग बघण्यासारखा आहे. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.